मायलेजच्या बाबतीत 365 सारखाचे. 365 सारखाचे ना? हो. काही जास्त काहीच नाही. म्हणजे तुमच्या बाकीचे जे ट्रॅक्टर आहे कुबोटा झाला किंवा मग कुबोटापेक्षा पण कमी डिझेल घेतो आमचा कुबोटा. इलेक्ट्रॉनिक्स काही वाटलं का की बोला? काहीच वाटलं. आम्ही रोज ट्रॅक्टर धुतो, पाणी वगैरे जातं, धूळ जाते, काहीच झालेलं नाही. बटनाची कंडिशन बघू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला वापरदंड म्हणजे आपण कमी दिवसात एवढा ट्रॅक्टर वापरलेला आहे. 380 तास म्हणजे भरपूर. नमस्कार मित्रांनो, MH व्हील्सच्या एका नवीन सगळ्यांचं स्वागत करतोय. मला खूप सारे क्वेश्चन आले ते भूषण भाऊ, तुम्ही तर ॲक्च्युली 30 HP पर्यंत एवढे पण ओजा त्यांचा कस्टमर रिव्ह्यू घेतला. जो धंद्यासाठी वापरला जाणारा 40 HP ट्रॅक्टर आहे महिंद्रा ओजा, त्याचा तुम्ही कस्टमर रिव्ह्यू घ्या. तर मी आज आमचेच मित्र रामेश्वर भाऊ त्यांच्या आलेलो आहे. त्यांनी ॲक्च्युली हा ट्रॅक्टर ना धंद्यासाठी घेतलेला आहे. त्यांचा ॲक्च्युली पूर्ण बिझनेस आहे ट्रॅक्टरचा, मशागती करून त्याच्या ऑरांच्या. तर आज त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की हा ट्रॅक्टर धंद्यासाठी म्हणजे बिझनेससाठी कसा आहे. ओके, चला सुरुवात करूया एका व्हिडिओला. तो पण त्यांना सबस्क्राईब करते, व्हिडिओला लाईक करायचे. हो. तर मित्रांनो, हा आहे महिंद्रा ओजा 3140 बरं का. 40 HP चा ट्रॅक्टर आहे. याच्यामध्ये महिंद्राचं इंजिन आहे. 36 HP आणि 32 HP, 32, 36 आणि 40 HP तीनचे ट्रॅक्टर आहे. याच्यामध्ये पूर्णपणे महिंद्राचं इंजिन आहे. तर आमचे मित्र रामेश्वर भाऊ नमस्कार. नमस्कार भूषण भाऊ. एकदा तुम्ही तुमचं थोडंसं इंट्रोडक्शन म्हणजे माहिती देऊन टाका, म्हणजे कोणाला अडचण आली तुमच्या कॉन्टॅक्ट करतील. माझं नाव रामेश्वर अशोक पानगावने, राहणार उगाव. आणि तुम्ही जो हा महिंद्रा ओजा ट्रॅक्टर घेतलेला आहे याचा मेन यूज काय तुमचा वाला? आपला धंद्यासाठी घेतलेला आपण. तुमच्याकडे एक 365 जिओ होता. ओके. त्याच्या बरोबरीने अजून एक ट्रॅक्टर पाहिजे होता म्हणून आपण महिंद्रा ओजा घेतला 40 HP. तुमच्याकडे नोवो पण आहे ना? अर्जुन नोवो पण आहे 4 व्हील. एक L50 कुबोटा पण आहे 4 व्हील. बरं ठीक आहे, चालेल. महिंद्रा ओजा घ्यायचं काय रिझन झालं की बाबा आता महिंद्रा, आता तुमच्याकडे ऑलरेडी महिंद्रा होतेच बरं का नाही? ऑलरेडी महिंद्रा होतेच आपल्याला. आपण जो ट्रॅक्टर नवीन मार्केटमध्ये आला तो ट्रॅक्टर आजपर्यंत घेतलेला आपण लगेच. आणि म्हणजे ट्राय करतो आपण. ओके. पहिली गोष्ट मला असं वाटतं की 40 HP एरियामध्ये तुम्ही पहिलाच घेतलेला असेल. हो, 40 HP या एरियात आपण निफाड तालुक्यात पहिलाच ट्रॅक्टर घेतलेला आहे. प्लस असं का ते ट्रॅक्टरवरती बसल्यानंतर जेव्हा डेमोल ट्रॅक्टरला बसल्यानंतर कार सारखं फील झालं ट्रॅक्टर. म्हणजे कम्फर्टेबल वाटलं म्हणून आपण ट्रॅक्टर घेतला 40 टाकला. ओके. बरं, आता तुम्ही जो 3140 HP ट्रॅक्टर घेतलेला आहे याची फायनल प्राइस काय पडली तुम्हाला? म्हणजे डायरेक्ट शेतामध्ये आपल्याला 7,85,000 पडलं. 7,85,000. त्यासोबत काय काय भेटलं तुम्हाला? काहीच नाही, फक्त ट्रॅक्टर ना. वेट वगैरे असं काही? वेट पुढचे वेट भेटले होते पण आम्ही ते वेट काढून बंपर टाकलं. ओके, बंपर टाकलं. ओके ओके. आणि वैयक्तिक तुम्हाला ट्रॅक्टरच्या डिझाईन बाबत काय वाटतं? डिझाईन एक नंबर आहे. ट्रॅक्टरचा काहीच विषय नाही. ट्रॅक्टर ताकदीला पण एकदम ओके. 36 पाती रोटर पण ट्रॅक्टर एकदम सहज घेऊन चालतो ना? हो. आणि बरं ठीक आहे, चला आता आपलं तर ते तुम्ही तुम्हाला डिझाईनमुळे पण आवडलंय, सगळ्या गोष्टी आवडलेल्या आहे. आता मला एक सांगा की तुम्ही ह्या ट्रॅक्टरवरती आपलं जे 3140 HP महिंद्रा ओजा आहे या ट्रॅक्टरवरती तुम्ही कोणकोणते कामं करतात? तर या ट्रॅक्टरवरती आपण जे तारीचे रान असतं तिथं मोठा ट्रॅक्टर चालत नाही, तिथं हा ट्रॅक्टर नांगरटी करतो. म्हणजे एक कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर आपण घेतलेला आहे. आणि अजून नांगरटी करतात? नांगरटी करतो. रोटर बागेमध्ये रोटर आणि फन वगैरे पेरणी वगैरे केली. असं काही अडचण नाही? काहीच नाही. ऑप्शनला तो ट्रॅक्टर बाहेर चालू असला की मग याला पेरणी यंत्र जोडतो आपण. ओके, म्हणजे तुमच्याकडे ओव्हरऑल सगळंच काम तुम्ही टोटल काम करतो आपण. तर मग रामेश्वर मला एक सांगा की आता हा जो ट्रॅक्टर जास्त करून कम्फर्ट साठी जास्त ओळखला जातो. हो. तर तुम्हाला केबिन मध्ये कोणकोणत्या गोष्टी अशा आवडल्या की तुम्हाला असं वाटलं की मला हा या गोष्टी खरंच प्रॅक्टिकल आहे? बसल्यानंतर आपल्या ट्रॅक्टरला इथं मोकळी जागा आहे, पाय वगैरे करायला स्पेस चांगला आहे. शीट पाठीमागं जातं. ऑपरेट करायला पण एकदम भारी ट्रॅक्टर आहे. आणि फ्रंटला रिव्हर्सला पण गिअर भारी दिलेले त्यांनी. सेटर शिफ्टिंग गिअर. हो. ओके. अशा मायनर गोष्टी अशा. 4 व्हीलचा पण जास्त खाली वाकाव नाही लागत, फक्त हात खाली करायचं. 4 व्हील टाकायचं फक्त. बऱ्याच ट्रॅक्टरचं खाली असतं ना इथं? हो, बऱ्याच ट्रॅक्टरांचं खाली असतं पण याचं वरती केलेलं आहे त्यांनी. ओके. आणि लाईक आता पीटीओला पण एकदा भारी बटन दिलेलं आहे. पीटीओचं पण तुमचं खाली दाबून सोडला की बंद, खाली दाबून फिरवला की चालू. ओके ओके ओके. आपल्याला डीप किती पाहिजे काय सर्व याच्यावरती ऍड्रेस करतो आपण. मी तुम्हाला एक प्रश्न विचारत होतो, हे जे इलेक्ट्रॉनिक्स आता अच्छा हे जे इलेक्ट्रॉनिक्स आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स घेतले, तुम्हाला माहिती बरेचसे लोक इलेक्ट्रॉनिक्स घाबरले होते. तुमचा आता वापरून तुम्हाला घेऊन किती झाले आता?
आम्हाला घेऊन आता जवळपास ना आम्ही एक दसऱ्याच्या आधी घेतला एक दिवस. म्हणजे तुम्ही भरपूर वापरलेला आहे. किती तास झाले ट्रॅक्टरचे आता झाले जवळपास 379 तास झाले. 380 तास पकडून घ्या. मी एकदा दाखवून देतो पब्लिकला. म्हणजे कसं हे बघा 379 तास झालेले. तुम्हाला 379 तासामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स काही वाटलं का की बोला? काहीच वाटलं नाही. आम्ही रोज ट्रॅक्टर धुतो, पाणी वगैरे जातो, धूळ जाते, काहीच झालेलं नाही. बटनाची कंडिशन बघू शकता, त्याच्यामुळे तुम्हाला समजून येईल की लाईक ट्रॅक्टरचा वापर कसं चालू आहे नाही का. म्हणजे पूर्ण चिखल माती वगैरे सर्व गोष्टीमध्ये ते काहीच अडचण नाही आली. आणि हे झालं त्याला तुम्हाला असं वापरायला किंवा मग लाईक चालू करायला वगैरे या गोष्टींचं तुम्हाला कधी अडचण आली का? काहीच अडचण नाही आली त्याच्यामध्ये. आणि तुमचं ऍक्च्युअल लाईफ मध्ये बरं का, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल ज्यावेळेस तुम्ही मशागती करता वावरायच्या, त्यावेळेस हे इलेक्ट्रॉनिकचा खरंच यूज आहे का? करतोच. खरंच यूज केलं म्हणजे एकदा प्रॉपर सेटिंग केली की तुम्हाला फक्त ट्रॅक्टर चालवायचा, बाकी स्टेअरिंग फिरवत राहायचं, बाकी सर्व ऑटोमॅटिक होऊन जात. ओके. म्हणजे आरामदायी ज्या ट्रॅक्टरला असं खालीवर लिव्हर करावा लागतो तो विषय या ट्रॅक्टर मध्ये नाही. ते तुमचं ऑटोमॅटिक होऊन जात. ओके. आणि आता तुम्ही बघू शकता इथं आपण ऑलरेडी हा किती इंची नागर आहे? हा 12 इंची नागर जोडलेला आपण त्याला. 12 इंची नागर जोडलेला आहे का? हो. याच्यापेक्षा मोठा काही जोडून बघितलेला आहे का? याच्यापेक्षा मोठा नांगर आपण जोडून नाही बघितला, कारण की आपण ट्रॅक्टरच्या टायरच्या याच्यानुसार आपण 12 इंची नागर जोडलेला आहे. ओके. ट्रॅक्टरच्या टायरच्या हिशोबाने तुम्ही 12 इंची नागर ट्राय केलेला आहे फक्त. ओके. आणि त्याच्यामध्ये रोटावेटर आतापर्यंत मोठ्यात मोठी रोटावेटर 36 पाती जोडलेली त्याला. जोडलेली आहे का? एकदम ओके चालते. एकदम ओके चालतं. काहीच नाही. म्हणजे एकदम स्मूथ चालतो ट्रॅक्टर. बागात चालतो का ट्रॅक्टर? बागाच्या गल्लीमध्ये? बागाच्या गल्लीत एकदम ओके. जसा 365 जिओ चालतो तसा आपण चालतो. फक्त एवढंच विषय की याची थोडी हाईट असल्यामुळे प्रॉब्लेम येतो, ड्रायव्हरला वाकून चालावं लागतं. हा, पण ताकद जास्त आहे ना. 36 HP, 40 HP ताकद जास्त. ताकदचा फरक पडतो. ते तर म्हटलं तर बरोबर आहे. 30 पाती रोटरला एकदम भारी चालतो बागेत, काहीच प्रॉब्लेम देत नाही. ओके. आणि पेरणी यंत्र तुम्ही म्हणजे लाईक 7 दाती पेरणी यंत्र एकदम भारी. फन किती चालवलं? 9 दाती चालवतो आपण. 9 दाती बागेत फक्त 7 दाती जोडतो, बाकी इतर वावरात 9 दाती फन जोडतो आपण याला. ओके. म्हणजे तुम्हाला मशागतीसाठी लाईक अजूनपर्यंत कोणता प्रॉब्लेम आलेला नाही. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पण तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही. आता लाईक जे इंजिन आहे, महिंद्राचं इंजिन आहे त्याच्यामध्ये, बरोबर? आपल्याला ना खरं म्हणजे आपण ट्रॅक्टर बघितला त्याच्यानंतर आपलं इंजिन आवडलेच. काय आवडलं नेमकं? इंजिन एकदम सुटसुटीत यायचं. तुम्हाला दाखवतो मी. इंजिन एकदम सुटसुटीत आहे, कुठं पण हात घाला जाऊ शकतो. तसं 365 मध्ये कुठंच हात जात नाही असं घातलं. 365 कॉम्पॅक्ट हे. आणि महिंद्राचं पण इंजिन त्याच्यामुळे एकदम सुटसुटीत, व्हायब्रेशन पण कमी आहे, काहीच विषय नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत. एकदम मोकळा ट्रॅक्टर आहे, त्याच्यामुळे आपण तो सजेस्ट केला हा ट्रॅक्टर आपण. ओके. भारी. काय अडचण नाही. एक प्रकारे तुम्हाला तो ट्रॅक्टर सगळ्या दृष्टीकोनातून आवडलेला आहे. आणि याच्यामध्ये जी मोबाईल कनेक्टिव्हिटी दिलेली आहे, आता तसं तुमच्याकडे सगळे लाईक तुम्ही ड्रायव्हर ठेवलेले बरोबर ना. आपण जर ड्रायव्हरला सांगितलं का बाबा या रोडला जाय, त्या क्षेत्रात जाय, ड्रायव्हर जर चुकला आपलं ट्रॅक्टर पुढे गेलेला आहे काय असं लोकेशन वगैरे आपल्याला लगेच कळतं. डिझेल किती लिटर काय शिल्लक सर्व कळतं आपल्याला. हो, म्हणजे मला माहिती तुमच्या ऑलरेडी 4-5 ट्रॅक्टर टोटल ट्रॅक्टरला आपण जीपीएस बसवलेली. याला बसवायची गरज नाही. बाकीच्या 3 ट्रॅक्टरला आपण बसवलेले कृषी किटचे बसवलेले आपण. ओके. म्हणजे बऱ्यापैकी एवढं का आपण लोक 10-15 पाण वावर चोरता, तो विषय आपल्याकडे नाही. आपल्याला जीपीएस सोलेच कळतं तुमचं क्षेत्र किती झालं, काय किती झालं, किती वेळ ट्रॅक्टर चालला तुमचं तिथं. आणि हे झालं सर्व गोष्टी. आता मला तुम्ही लाईक सांगा याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लाईक याच्यात असं वाटलं की या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे होती? याच्यात एकच की जो खाली जो त्यांनी ऑइलचं सेटअप दिलंय हा वरती घ्यायला पाहिजे त्यांनी. सेटअप वरती घ्यायला पाहिजे का? हा सेटअप मध्ये तुम्ही थोडस लाईक. पण तुम्हाला याची काही वैयक्तिक अडचण आली का? अजून तर काय अडचण आली नाही, पण मग भविष्यात सांगता येत नाही कुठं काय निघतं काय नाही. म्हणजे याची थोडी हाईट वगैरे बदलायला पाहिजे. हो. ओके. आणि बाकी असं वैयक्तिक ट्रॅक्टरच्या बाबतीत तुम्हाला अजून काय वाटतं की याच्यामध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे? ज्या लोकांना बागेत चालायचं असेल त्या लोकांसाठी त्यांनी ना हाईट कमीच करायला पाहिजे याची. स्टेअरिंग पण त्याच्यासाठी आपला जो आहे ना 365 आहे, पण काहींना वाटतं भाऊ आपल्याला एकदम आरामदायी ट्रॅक्टर घ्यायचं त्यांच्यासाठी भारी. मला एकच कन्फ्युजन होतं की लाईक मला भरपूर पब्लिक म्हणत होती की इलेक्ट्रॉनिक्सच खरा विषय. तुम्हाला वैयक्तिक मला असं वाटतं तुमच्याकडे बघून की तुम्ही इलेक्ट्रॉनिकचा चांगला वापर केलेला. हो. आता इथं पाणी नाही, तुम्हाला पाणी पण टाकून दाखवलं असतं त्याच्यावरती लगेच. ते तर आहेच. आणि लाईक हे तर सर्व गोष्टी झालेल्या आहे.
तुम्हाला ह्या ट्रॅक्टरमध्ये सगळ्यात आवडलेलं फीचर काय की जे बहुत त्याची खरंच गरज पण होती आणि ते ऍक्च्युली एकदम परफेक्ट पण आहे? याच्यात एकच विषय आहे का पीटीओचा. हां जेव्हा आपण पीटीओ टाकतो ड्रायव्हर क्लच सोडतो, हां झटका बसतो हां, पाठीमागे. झटका बसतो. तसं याच्यामुळे ना काय होतं, एकदम स्लो पीटीओ चालू होऊन हां, हे जातो. EPTO म्हणतात. EPTO, हां. एकदम स्लोली एकदम स्लोली कनेक्ट होतो, म्हणजे आणि तुम्ही ट्रॅक्टरला रोटावेटरला- कुठल्या प्रकारचा आहे हां. ना लोड येत नाही ट्रॅक्टरवरती. तुम्ही ज्यावेळेस रोटावेटर चालू करता हां. त्यावेळेस हे बटन्स वापर करता का तुम्ही? हे टर्निंग, ऑटोमॅटिक लिफ्ट वगैरे हे बटन्स वापर करता का? आता एकदा जर आपण एक गरका मारला ना, हां तर मग आपण पूर्ण सेटअप करून द्यायचं ट्रॅक्टरवरती. हां. कडाला गेल्यानंतर फक्त स्टेअरिंग फिरवायचं. हां, ते होऊन जातं. पण तुम्ही हां. वापर करता का हो, actually? वापर करतो ना दरवेळेस वापर बागेत. करता? हो, बागेत करतो आपण त्याचा वापर. अरे वा, म्हणजे तुम्हाला वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी प्रॉफिटेबल निघाल्या हो. तुमच्यासाठी. त्याशिवाय आपण जर साईड ब्रेकची गरज पडते बागेत, हां हां हे बटन दाबून दिलं का साईड ब्रेक पण एकदम ओके लागतो. बरोबर. त्याच्यामध्ये साईड ब्रेकची पण ऍड आहे. आयडिया आहे. हे सर्व झालं. आता मायलेजच्या बाबतीत तुम्हाला कसा वाटतो हा ट्रॅक्टर? मायलेजच्या बाबतीत 365 सारखाचे. 365 सारखाच आहे ना? हो हो, काही जास्त difference नाही ना? काहीच नाही. म्हणजे तुमच्या बाकीचे जे ट्रॅक्टर आहे कुबोटा झाला किंवा मग कुबोटापेक्षा पण कमी डिझेल घेतो आमचा. कुबोटा बघ कमी हो. तुम्हाला एक असा अंदाज आहे का साधारणतः रोटावेटरला 36 पाहिजे रोटावेटरला एकरी किती लागत? एकरी जवळपास 5 ते 6 लिटर घेतलंय आपले. हो का? हो हा, तुमच्या परफेक्ट अंदाज आहे ना हो तुमचा? हो म्हणजे तुमच्या रेग्युलर हिशोबाने ते घेतलेले हो हो, जास्त पण नाही कमी पण कमी नाही. पण नाही. ओके, म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींमध्ये ट्रॅक्टरला कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला आलेला आले नाही. हो, महिंद्रा आले सर्व्हिस कशी वाटली? सर्व्हिस चांगली आहे आपल्या बाबतीत त्यांची, कारण की आपण फोन केला तर आपली कामं होता असं. आणि लाईक समजा आता ट्रॅक्टर तुम्ही हा घेतला, अजून काय विचारायचं तुम्हाला? हा, ह्या ट्रॅक्टरमध्ये आता हे इथे सेन्सर्स वगैरे दिलेले बघा, इथे सेन्सर दिलेले लोक वगैरे. भरपूर लोक म्हणतात की सेन्सर चिखल वगैरे लागला होता. आम्ही फुल चिखला ट्रॅक्टर वापरला, कुठंच काही झालेलं काही नाही. झालेलं नाही, कुठंच नाही. सेन्सर तरी अटकला. ऍक्च्युली इथे मेटलचं बनवलेलं आहे, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. बरं बरं, छान ट्रॅक्टर. तुमचं तो वापर दंडमच आहे. वापरदंड म्हणजे आपण कमी दिवसात एवढं ट्रॅक्टर वापरलेलं आहे. 380 तास म्हणजे भरपूर वापर. हो, आता आमचा जिओ जवळपास 6000 तास झालेला आहे 3 हो का? वर्षात. हो, चांगलंय चांगलंय. चला, म्हणजे तुम्हाला वैयक्तिक पाहायला गेलं तर तुम्हाला महिंद्रा ओजा 40 HP बेस्ट वाटतो. तुम्हाला काही अडचण नाही आली अजून? नाही, अजून तर काय धंद्यासाठी कसं वाटते तुम्हाला? धंद्यासाठी एकदम बेस्ट ट्रॅक्टर आहे, काहीच विषय ज्या नाही. लोकांना बागामध्ये पण धंदा करायचा आहे आणि ओपन स्पेस मध्ये पण त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. फक्त बागेत एवढाच प्रॉब्लेम येतो की हाईट मुळे ना ड्रायव्हरला जास्त वाकावं लागतं खाली. ग्राउंड क्लिअरन्स जास्त आहे ना ग्राउंड ट्रॅक्टर, त्याच्यामुळे क्लिअरन्स जास्त आहे. हे होते. ती चांगली गोष्ट पण आहे, पण ते बागात थोडासा हे करावंच लागतं. हो हो, ओके. बाकी असं मशीन काही ऑइल लिकेज वगैरे असं काहीच नाही अजून तर, काहीच नाही. बाकी असं व्हायब्रेशन वगैरे काहीच नाही. व्हायब्रेशन पण खूप आपलं कमी. जे regular आहे ट्रॅक्टर तेवढं. रोडनी जाताना पण कमी आपटतो, म्हणजे जास्त त्रास होत नाही माणसं. चांगलं चांगलं. चला, धन्यवाद रामेश्वर भाऊ, तुम्ही ओके. आम्हाला वेळ दिला. 2 मिनिटं तुमचे आले. नाही, तुम्ही पण बरोबर. आमच्यासाठी 2 चक्कर मारले. नाही, काय एवढा विषय नाही, पण लाईक मला ऍक्च्युली खरंच कारण की जेवढे पण आतापर्यंत रिव्ह्यू झालेले ना आपल्याला, हो. ते सर्व झालेले आपल्यावाले द्राक्ष बागेचे जे स्प्रेइंग युनिट म्हणतो नाही त्याच्यावर हो. झालेले. धंद्यासाठी हा ट्रॅक्टर कसा आहे नाही का, हे तुम्ही चांगलं सांगू शकता, कारण की धंद्यासाठी ना जे म्हणजे ज्यांना काही जास्तच मोठ्या ट्रॅक्टरची गरज नाही ना, त्यांच्यासाठी हा ट्रॅक्टर भारी. हा, 40 म्हणजे HP. ज्यांना बिगिनर म्हणतो नाही का, ज्यांना हो. चालू करायचा धंदा ट्रॅक्टर हो. प्लस त्यांना असं चालू करायचं की ते सगळ्या टाईपचं करू करू शकता. तर त्यांनी 40 HP हा घेतलं best option बेस्ट ऑप्शन, काही अडचण नाही ओके. ट्रॅक्टर. तुम्ही मग 36 HP 32 HP कावर नाही गेले? 36-32 मध्ये काय फरक होता? 10-20 हजाराचा. मग एवढ्यासाठी म्हटलं कशासाठी, मग डायरेक्ट हा घेऊन टाकला 40 HP. तुमच्या हाईट already वगैरे 36 HP आहे पण हो, हाईट वगैरे सेम आहे, ना? 2 इंची पण. त्यापेक्षा म्हटलं मोठाच घेऊन टाकायचं परत. हे लाईट चांगला फोकस पडतो का? हो, वाटतं का एकदम तुम्हाला लाईट एक संध्याकाळी? नंबर चालतो आता तुमचा संध्याकाळी. तर धंदा म्हटलं सकाळ संध्याकाळी कार सारखी लाईट पडतं डायरेक्ट. हो ना, हो, त्या बाबतीत भारी. हो, चांगलं आहे. तुम्हाला लाईक ट्रॅक्टर आवडला म्हणजे लाईक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या बाबतीत तुम्ही म्हणजे चांगला यूज केलेला दिसतोय हो. मला ट्रॅक्टरचा. चांगलं झालं. महिंद्राने वेळेवरती खूप काही बदल केलेले ट्रॅक्टर मध्ये, हो का? त्याच्यामुळे हो. मला हे विषय होता कारण की इलेक्ट्रॉनिक्स लोक अडॉप्ट करता का नाही, पण भरपूर लोकांनी अडॉप्ट केलं इलेक्ट्रॉनिक्स, आणि ते भारी वाटतं लोकांना. हो. ते लोकांना सवय होत चालली नाही का, त्याच्यामुळे हो. लोक करताय, प्रेफर करताय ती गोष्ट. हो, चालेल तुमचं रामेश्वर भाऊ, धन्यवाद. काही प्रॉब्लेम झाल्यानंतर आहे ना, त्यांनी लॅपटॉप लावलं, एकदम प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. म्हणजे लॅपटॉप कुठं लावल्यावरती सगळं सॉल्व्ह होतं. हो, कुठं पाहणं लावायची पण गरज नाही त्याला. म्हणजे तुम्हाला जास्त काही गरज नाही, सर्व्हिस आला येतो त्याची तो करून घेतो. असं काही प्रॉब्लेम आला का लॅपटॉप लावायची गरज पडली? हा, हायड्रोलिकची हाईट कमी देत होतं, मग त्यांनी लॅपटॉप लावला. हा,
तर एकदम ओके क्लिअर झालं. म्हणजे काय 2 मिनिटात काम 2 मिनिटाचं काम होतं फक्त. बरं झालं, म्हणजे सर्व्हिस पण प्रॉपर भेटून हो, गेली हो. आणि प्लस तुमचं काम पण अटकलं नाही जास्त. अटकलं नाही. चांगली गोष्ट आहे. बस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. रामेश्वर भाऊंचे पुन्हा एकदा परत धन्यवाद मानू. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण 40 HP ट्रॅक्टरचा रिव्ह्यू केलेला आहे, कस्टमर रिव्ह्यू, की कसं आहे काय नाही. तर बिगिनर लोकांसाठी हा ट्रॅक्टर तुम्हाला तर पूर्ण व्हिडिओमध्ये समजत असेल कसं आहे, चांगला आहे का कसं आहे, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला खालचं लाल रंगाचं बटन दाबून सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ लाईक करायचे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.